नमस्कार, आदाब मित्रांनो. आंध्र प्रदेश महेश कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड, जी बँक मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक आहे. या बँकेमध्ये 50 जागांची भरती निघालेली आहे मित्रांनो. अत्यंत आनंदाची बातमी आहे. क्लर्क कम कॅशियर, क्लर्क कम कॅशियर ह्या पोस्टची 50 जागांची भरती आहे मित्रांनो. आंध्र प्रदेश महेश कोऑपरेटिव्ह अर्बन बँक मित्रांनो, आंध्र प्रदेश महेश कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड ही मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक आहे. ह्या बँकेची वॅकन्सी निघाली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटीजन्स फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क कम कॅशियर. साऊथ इंडियन बँक आहे, हे याला आहे. 50 जागांची भरती. एक जागा जी आहे ती मुंबई ब्रांचला आहे आणि एक जयपूर ब्रांचला आहे मित्रांनो. ह्या पोस्टसाठी मिनिमम क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन फ्रॉम एनी डिसिप्लिन आणि रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून. आणि दुसरा आहे कम्प्युटर नॉलेज, म्हणजेच तुम्हाला MS ऑफिस, इंटरनेट वगैरे वापरता आला पाहिजे, मेल सेंड करता आला पाहिजे. ॲप्लिकेशन फीज आहे त्याची 1000 रुपये आणि ती नॉन रिफंडेबल आहे आणि इथे सांगितलेलं आहे इन्क्लुझिव्ह ऑफ GST. मित्रांनो, ही जी अर्ज करण्याची तारीख आहे या पोस्टसाठी ती 15/5/2025 पासून ते 14/6/2025 पर्यंत आहे. आणि ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. आणि एक्झामिनेशन डेट आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला कधी डाउनलोड करायची ती नंतर तुम्हाला माहिती दिली जाईल जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं ह्या पोस्टसाठी तर. आणि जर तुम्ही ॲप्लिकेशन दिलं तर तुम्ही त्यामध्ये दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ID ही प्रोसेस संपेपर्यंत ॲक्टिव्ह ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर कुठेही अडचण येणार नाही. एज लिमिट याच्यामध्ये सांगितलेलं आहे 28/2/2025 रोजी. मित्रांनो, ग्रॅज्युएशन बी तुमचं 28/2/2025 रोजीच्या अगोदरचं पाहिजे. आणि एज लिमिट आहे झोन 28/2/2025. तुम्ही 20 वर्षापेक्षा कमी असू नये, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 20 वर्ष पूर्ण झालेले असावे आणि जास्तीत जास्त 28 वर्ष वय तुमचं असला पाहिजे. म्हणजेच 28 फेब्रुवारी 2005च्या नंतर तुम्ही जन्माला आलेले नसावे आणि 28 फेब्रुवारी 1997च्या अगोदर तुम्ही जन्माला आलेले नसावे. सॅलरीबद्दल असं सांगायचं मित्रांनो, ही जी पोस्ट आहे ती 1 वर्षासाठी प्रोबेशन पिरियडवर राहणार आहे आणि त्यानंतर तुम्ही सॅटिस्फाय म्हणजे समाधानकारक हा प्रोबेशन पिरियड पूर्ण केल्यास तुम्हाला नंतर नियमित केला जाईल. तर 1 वर्षाचा जो प्रोबेशन पिरियड राहील तिथे तुम्हाला 22,600 रुपये दर महिन्याला टोटल ग्रॉस इमोल्युमेंट्स मिळणार आहे ॲप्रॉक्स. म्हणजेच त्यात 22,600 मध्ये तुम्हाला तुमचा HRA DRA ते सगळं राहील. टोटल ॲप्रॉक्स वॅकन्सीज 50 आहे, एक मुंबईला एक जयपूरला. ॲप्लिकेशन जर तुम्ही करत असाल तर तुम्ही जर अर्ज करत असाल मित्रांनो तर तुम्हाला तिथे 4.5 बाय 3.5 सेंटीमीटरचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटोमध्ये तुम्ही हॅट वापरू नका आणि गॉगल जर तुम्ही वापरत असाल तर काळा वापरू नका, म्हणजे व्हाईट काचवाला गॉगल लावा. दुसरी गोष्ट, सिग्नेचर तुम्हाला पांढऱ्या पेपरवर काळ्या शाईच्या पेननं करायची आहे आणि कॅपिटल लेटरमध्ये केलेली सिग्नेचर चालणार नाही. डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला अपलोड करायचा आहे, तो पांढऱ्या पेपरवर काळ्या किंवा निळ्या शाईनं करायचा आहे. एखाद्याला जर डावा अंगठा नसेल तर तो उजवा अंगठा पण देऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला हँड रिटन अपलोड करायचा आहे, तो व्हाईट पेपरवर म्हणजे पांढऱ्या पेपरवर काळ्या शाईच्या पेननं अपलोड करायचा आहे. तर त्यात जो मजकूर तुम्हाला द्यायचा आहे हँड रिटनमध्ये तो मजकूर हा आहे मित्रांनो. हा मजकूर आहे. इथे आय नंतर तुमचं नाव द्यायचं आहे. आणि हो, इम्पॉर्टंट ऑन पेज नंबर 2, पेज नंबर 1 म्हणजे याची जी जाहिरात आहे त्याचा पेज नंबर जो 2 आहे तिथे त्यांनी एक महत्त्वाची माहिती अशी दिलेली आहे की एखाद्याला जर स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये हे हँड रिटन लिहिता येत नसेल, तो व्हिज्युअली इम्पेअर्ड असल्यामुळे त्याला जर हा मजकूर लिहिता येत नसेल स्वतःच्या हस्ताक्षरात तर तो टाईप करून त्याच्यावर त्याचा स्वतःचा अंगठा लावू शकतो. आणि त्यानंतर आहे सिलेक्शन प्रोसिजर कशी राहील. जर तुम्ही आता ॲप्लिकेशन केलं तर त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर कशी राहील त्यांनी त्याबद्दल माहिती दिली. तर सिलेक्शन प्रोसिजर आहे. द सिलेक्शन प्रोसिजर वुड बी इन 2 स्टेजेस, ऑनलाईन मल्टिपल चॉईस, ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईप टेस्ट असे 2 राहतील. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्लस डिस्क्रिप्टिव्ह टाईप. ऑब्जेक्टिव्ह टाईप जे क्वेश्चन पेपर राहणार आहे त्याचा सिलेबस खालीलप्रमाणे आहे. रिझनिंग आहे 40 मार्काचा आणि 40 क्वेश्चन राहतील, म्हणजे एक क्वेश्चनला 1 मार्क राहील. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, 40 मार्क आहे, 40 क्वेश्चन आहे. टोटल मार्क 40 क्वेश्चन. इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, म्हणजे एक क्वेश्चन 1 मार्काचा. त्यानंतर बेसिक कम्प्युटर नॉलेज 20 मार्काचा राहील आणि जनरल अवेअरनेस 20 मार्काचा राहील. असा टोटल 40
आणि 2 तास तुम्हाला मिळणार आहे 120 मिनिट. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टाईप जो राहणार आहे तो इंग्लिशमध्ये राहील. एसे रायटिंग आणि लेटर रायटिंग त्यामध्ये राहणार आहे. टोटल 40 मार्क राहतील त्याला आणि 60 मिनिट. क्वालिफाईड कॅन्डिडेट ही नंतरची प्रोसेस आहे. एक्झामिनेशन सेंटर राहणार आहे हैदराबाद, वरंगल, विजयवाडा. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारची ही माहिती होती. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल.